जय श्रीराम मित्रांनो. आज आम्ही चाललो आहे सिंदखेडला. सिंदखेडला आहे शिमोरेश्वर महाराजांची यात्रा आणि दुपारचे वाजले आहे 4 वाजता. बघू शकता की तुम्ही किती ऊन आहे. त्यानंतर हे आहे सोमेश्वर महाराजांचं मंदिर. ते दर्शन केल्यानंतर आम्ही निघालो सिंदखेडच्या रस्त्याने आणि अकोल्यावरील सिंदखेड अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. त्यानंतर सिंदखेडला पोहोचल्यानंतर आम्ही निघालो श्री मोरेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी. मंदिर काही जास्त लांब नसल्यामुळे आम्ही लवकरच मंदिरामध्ये पोहोचलो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर बघितलं तर काय गर्दी तर खूपच प्रमाणात होती. त्यानंतर आम्ही मोरेश्वर महाराजांचे दर्शन वगैरे केले. दर्शन वगैरे केल्यानंतर आम्हाला जायचं होतं नदीवर. नदीवर होती पालखी. पालखीचे दर्शन करण्यासाठी जायचं होतं. होती शिवाजी महाराजांची मूर्ती. मूर्तीचे दर्शन करून आम्ही निघालो नदीवर. नदीवर तुम्ही बघू शकता की किती प्रमाणात गर्दी आहे. मग नदीवर पोहोचलो आम्ही. तिथे गेलो सोमेश्वर महाराजांचं दर्शन आणि तिथे चालू होती काठीची पूजा. त्यानंतर काठीची पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही घेतला थोडासा उसाचा रस. त्यानंतर आम्ही उसाचा रस पेलो. त्यानंतर थोडं तिले बसल्यानंतर आम्ही गेलो मग यात्रेमध्ये फिरण्यासाठी. तिथे केली थोडीशी शॉपिंग आणि मग झाली होती आम्हाला संध्याकाळ. तर संध्याकाळी जायचं होतं आम्हाला घरी. त्यानंतर आम्ही आमचं पटापट आवरून निघालो संध्याकाळी घरी. आणि हे बघा तुम्ही कशा प्रकारे वाजवता येते. त्यानंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.